जय हॉस्पिटल आता डॉक्टर अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली 6 मार्च पासून सुरू 24 तास वैद्यकीय सेवा, कॅज्युअलिटी, आयसीयू, ओटी, जनरल वॉर्ड, स्पेशल डिलक्स रूम, लॅब, एक्सरे सह अन्य सुविधा उपलब्ध। शहरात अनेक वर्षापासून अवैध मटका चालवणाऱ्यांना पोलिसांनी चांगलाच हादरा दिलाय। संपूर्ण टोळीच तडीपार केलंय। टोळी प्रमुख आकाश राम कामाटी वय 26 वर्ष राहणार खड्डा तालीम, लाल बहादूर शास्त्री नगर, पोटफाडी चौक, सोलापूर याच्यासह 7 जणांना सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून 2 वर्षाकरता तडीपार करण्यात आलाय। सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील अवैध मटका विश्वाला हा मोठा हादरा मानला जातोय। टोळी प्रमुख आकाश कामाटी व त्याच्या टोळीतील सदस्यांविरुद्ध सन 2019 ते 2024 या कालावधीमध्ये महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल आहेत। यातील टोळी प्रमुख हा त्याच्या साथीदारासह मुंबई व कल्याण नावाचा अवैध मटका जुगार चालवतात। या आरोपीवर महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल असल्याने त्याच्या विरुद्ध MIDC पोलिसांनी तडीपारीचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांच्याकडे पाठवला होता। या प्रस्तावाच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी कारवाई करून बुधवार दिनांक 17/2024 रोजी टोळीतील टोळी प्रमुख आकाश राम कामाटी वय 26 वर्ष राहणार खड्डा तालीम, लाल बहादूर शास्त्री नगर, पोटफाडी चौक, सोलापूर, अप्पू उर्फ व्यंकप्पा भीमण्णा रद्दडगी वय 30 वर्ष राहणार मल्लिकार्जुन नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर, राघवेंद्र बसवराज ममदापुरे वय 39 वर्ष राहणार 168 समरानगर, सोलापूर, सिद्धराम भीमराव बुगडे वय 48 वर्ष राहणार गांधीनगर झोपडपट्टी क्रमांक 7, अक्कलकोट रोड, सोलापूर, प्रभाकर कनकया बोडा वय 46 वर्ष राहणार 1670 महालक्ष्मी चौक, जुनाबिडी घरकुल, सोलापूर, अंबादास हनुमंत मांदवाद वय 54 वर्ष राहणार 718 सागरनगर, मजरेवाडी, सोलापूर, सिद्धेश्वर चंद्रशेखर टेंगळे वय 46 वर्ष राहणार भारतीय नगर, शांतीनगर जवळ, सोलापूर यांना सोलापूर जिल्हा व धाराशिव जिल्ह्यातून 2 वर्षाकरता तडीपार केले। त्यांना तडीपार केल्यानंतर इंडी विजयपूर कर्नाटक येथे सोडण्यात आले।